नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या निवडणुकांचं मोठं वादळ घोंगावतंय, विशेषतः शहरांमध्ये. कोण कोणासोबत आहे, कोण कोणाच्या विरोधात आहे, हे सगळं इतकं गुंतागुंतीचं झालंय. चला आज हे सगळं सोप्या भाषेत समजून घेऊया. राज्यातली जी मोठी शहरं आहेत ती निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी तयार आहेत, पण राजकीय समीकरणं इतक्या झपाट्याने बदलत आहेत की नक्की कोण मित्र आणि कोण शत्रू हेच कळायला मार्ग नाही. हा सगळा गोंधळ नेमका आहे तरी काय, तेच आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया त्या शहरापासून जिथे सगळ्यात मोठी लढाई होणार आहे, अर्थातच मुंबई. इथे मोठ्या पक्षांनी आपापले पत्ते उघडायला सुरुवात केली आहे. आणि ही बघा पहिली मोठी बातमी. भाजपने आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेने आपापल्या उमेदवारांची पहिली यादी समोर आणली आहे. याचा सरळ सरळ अर्थ आहे की मुंबईत आता थेट सामना रंगणार हे निश्चित झाले. पण ही लढाई फक्त वेगवेगळ्या पक्षांमध्ये नाहीये, तर पक्षाच्या आतही सुरू आहे. वॉर्ड क्रमांक 199 सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी तर एकाच पक्षातून अनेक जण तिकिटासाठी इच्छुक आहेत. म्हणजे विचार करा, बाहेरच्या पक्षाशी लढण्याआधी घरातच किती जबरदस्त स्पर्धा असेल. आणि उमेदवार जाहीर होताच शब्दांचे बाण सुटायला सुरुवात झालीये. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना थेट आवाहन केलंय की एकत्र या आणि लढा. त्यांच्याच पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनीही हाच सूर कायम ठेवला आहे. ते या निवडणुकीला मुंबईच्या अस्मितेची लढाई म्हणून लोकांसमोर मांडत आहेत. पण या सगळ्या आरोपांना शिंदे गटानं जुनीच खेळी ठरवताय. त्यांचं म्हणणं आहे की ही तीच जुनी कॅसेट आहे आणि मतदार आता अशा गोष्टींना अजिबात भुलणार नाहीत. बरं, एकीकडे मुंबईत हे असं आरोप प्रत्यारोपांचं राजकारण तापलेलं असताना पुण्यात मात्र एक वेगळंच आणि खरं सांगायचं तर अनेकांना धक्का देणारं चित्र समोर येतंय. चला पाहूया. आणि हे खरंच अनपेक्षित आहे. अजित पवार आणि शरद पवार गट, जे कालपर्यंत एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी होते, त्यांनी पुणे निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजे बघा, राजकारणात खरंच काहीही होऊ शकतं. पण थांबा, इथे एक मोठा ट्विस्ट आहे. रोहित पवार यांनी हे स्पष्ट केलंय की युती झाली असली तरी पक्षाचं जे पारंपरिक घड्याळ चिन्ह आहे ते वापरलं जाणार नाही. आता याचा नेमका अर्थ काय काढायचा? पुण्यात जरी असं सलोख्याचं वातावरण असलं तरी सगळीकडे परिस्थिती तशी नाहीये. इतर शहरांमध्ये तर मोठ्या आघाड्यांमध्ये जागा वाटपावरून प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. उदाहरणच घ्यायचं झालं तर पिंपरी चिंचवडचं. इथे भाजपने आपलाच मोठा मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाला फक्त 14 जागा देऊ केल्या आहेत. आणि साहजिकच शिंदे गट या प्रस्तावावर खुश नाहीये. ते काही विशिष्ट जागांसाठी अडून बसले आहेत आणि त्यामुळे झालंय काय की सगळी बोलणीच थांबली आहेत. नवी मुंबईत परिस्थिती याच्यापेक्षाही गंभीर आहे. इथे जागा वाटपावरून इतकं बिनसलंय की दोन्ही मित्रपक्ष आता एकला चलो रेचा विचार करायला लागलेत. तर मग ह्या सगळ्या गोंधळातून, या सगळ्या घडामोडींमधून आपण काय शिकलो? या आगामी निवडणुकांबद्दल नक्की काय चित्र दिसतंय याचा थोडक्यात आढावा घेऊया. यातून 3 गोष्टी अगदी स्पष्ट होत आहेत. 1. या निवडणुकीचं मुख्य युद्धक्षेत्र असणार आहे मुंबई. 2. आघाड्या या खूप प्रॅक्टिकल झाल्या आहेत. जिथे गरज आहे तिथेच युती होतीये, जसं पुण्यात दिसतंय. आणि 3. जागा वाटपाची बोलणी इतक्या नाजूक स्थितीत आहेत की मोठ्या आघाड्या कधीही तुटू शकतात. आणि हे सगळं आपल्याला एका शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातं. या राजकीय गोंधळात मतदार नक्की कोणाला निवडणार? ते कोणत्या पक्षावर विश्वास ठेवणार? आणि आपल्या शहराचं भविष्य कोणाच्या हातात देणार? खरंच विचार करायला लावणारी परिस्थिती आहे.